या तुरुंग माझ्या प्रवासाशी संबंधित आहे. ज्यांनी आम्हाला राजकीय सुडापोटी तुरुंगात पाठवलं त्यांना मग माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, यांनी त्यांच्या अडचणीच्या काळात कशी मदत केली हे मला तेव्हा तुरुंगात या गोष्टी मला लक्षात आल्या, आठवल्या. यातल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. खरं म्हणजे मी अनेक गोष्टी माझ्या डोळ्यानं पाहिल्यात, गेल्या अनेक वर्षामध्ये ऐकल्यात आणि अनुभवलेल्या आहेत. अनेकांनी मला सांगितलं की तुम्ही तेव्हाच या सगळ्या तुमच्या प्रवासावर पुस्तक लिहा, पण मी असं म्हणतो ज्या गोष्टी वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर राहून आपण केलेल्या आहेत, ज्याला आपण सिक्रेट मिशन म्हणतो, त्या पुस्तक रूपानं लिहिणं, लोकांसमोर आणणं हे नैतिकतेला धरून नाही. काही गोष्टी या गोपनीय असायलाच पाहिजे. मी फक्त एक संदर्भ दिला. या सगळ्या घडामोडीतल्या गेल्या 30-35 वर्षात काय घडलं होतं, घडतं आहे आणि घडत आहे, याच्यापेक्षा अनेक घटना माझ्याकडे आहेत. मी एकच संदर्भ दिला की शरद पवार साहेब असतील किंवा माननीय बाळासाहेब असतील, या महाराष्ट्रातल्या 2 प्रमुख नेत्यांनी त्यांचा जो स्वभाव आहे मदत करण्याचा, राजकारण न पाहता, त्यानुसार केलेल्या मदतीला न जागता या दोन्ही प्रमुख नेत्यांचे पक्ष कसे फोडले, माणसं कशी फोडली आणि पक्ष संपवण्यासाठी कसा अट्टहास केला, हा एक वेगळ्या प्रकारचा स्वभाव आम्हाला राजकारणात दिसला. म्हणजे उपकाराची फेड अपकाराने कशी केली. आता हे भाजपवाल्यांचं मी मगाशी ऐकत होतो, त्यांना काय माहिती आहे, ते कुठे होते तेव्हा. हा बोलतोय, तो बोलतोय, पोकळ दावे, ढोकळ दावे. तुम्हाला काय माहिती आहे? जाऊन पवार साहेबांना भेटा आज आणि त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी बोला. मी आता ते किती बोलतील मला माहीत नाही, पण मी लिहिलेल्या दोन्ही घटना या 100% सत्य आहेत. यापेक्षा जास्त मी लिहू शकलो असतो, फार हाहाकार माजला असता, मी अजून काय लिहिलं असतं. पण मी मर्यादा पुरुषोत्तम रामाचा भक्त असल्यामुळे मी मर्यादा पाळल्या आणि संयम पाळला. यापेक्षा असंख्य घटना या लोकांच्या, त्याला मी साक्षीदार आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना